नमस्कार मित्रांनो, मी संदीप इनामके, चित्रपट कला दिग्दर्शक. आपल्या या कला भ्रमंती कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. खरं तर चित्रपट हे एका दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि तो कॅप्टन ऑफ द शिप असतो, पण तो दिग्दर्शक काही सहज होत नाही. म्हणजे आपण अशाच एका दिग्दर्शकालाच भेटतोय, एक क्लॅप बॉय, एक नॅशनल अवॉर्ड विनिंग चित्रपटाचा दिग्दर्शक शशी कंधारे यांना. सर्वश्रेष्ठ बाल कलाकार श्रेणी में ही मराठी फिल्म जिप्सी में अपने सराहनीय कार्य के लिए कबीर शशि खंडारे ने भी रजत कमल का राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त किया है. Kabir wins for his honest and endearing portrayal of Jyotia, performed with rare emotional depth. छोटे छोटे बच्चों की बड़ी बड़ी उपलब्धियां. तर शशी, तुमचं या कार्यक्रमात आमच्या कला भ्रमंती पॉडकास्ट शो मध्ये खूप मनापासून स्वागत आहे. सगळ्यात आधी मी कला भ्रमती या पॉडकास्ट चॅनलचं आणि त्याचबरोबर नवदीप जे आपला स्टुडिओ आहे त्याचं खूप खूप आभार मानतो की मला इथं बोलवलं. जिप्सी या सिनेमाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपटात बरेच पुरस्कार मिळाले, नामांकने मिळाली आणि कबीरला, तुझा मुलगा कबीर, तर ह्या चित्रपटाचं एवढा जो काही एक मोहर चांगली उमटली, त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आमचा स्ट्रगलच एवढा मोठा आहे माझा हा, की कधी आवड म्हणजे कसं होतं की आपण जेव्हा काम करत असतो कोणाच्या तरी पाठीवरती थाप पडलेली हवी असते. बरोबर. जरी नसलं म्हणलं तरी एक तुम्हाला एक मोटिवेशन पण मिळतं आणि एक असतं प्रत्येकाचं. तर ते कधी झालं नव्हतं. नुसतंच काम करतो आणि आपल्याला कॉन्फिडन्स पण नसतो ना की आपण जर काम करत असतो की नुसतं करतोय पण काहीच होत नाही, त्यावेळेस नसतो. पण जिप्सीच्या आधी पण मी बऱ्याच काम केलेलं आहे. आपण एकत्रच, मला वाटतं की 8-10 फिल्म तर एकत्रच केले असतील. मी क्लॅप पासून तुम्हाला ओळखतो संदीप. तर जिप्सीला जेव्हा इतके सारे अवॉर्ड मिळाले तेव्हा म्हणजे खरं तर मी लय भारावून गेलो, की पण बराच फायदा झाला त्याचा आणि एक आत्मविश्वास पण वाढला की यार चला, आपण जे आपल्या डोक्यात गोष्ट आहे ते आपण चांगल्या पद्धतीने मांडू शकतो आणि याच्या पुढे पण आपल्याला ते मांडता येऊ शकतात आणि चांगली फिल्म करू शकतो. एवढं भारी वाटलं ते. आणि सिनेमा काय होतं बऱ्याच वेळा की हे फक्त मनोरंजनाचं एक माध्यम नाही, हा. एक दिग्दर्शक म्हणून तुमची एक जबाबदारी असते. पण ते एक कथा निवडताना कुठली, की तुम्ही नक्की कोणती काळजी घेता किंवा तुम्हाला कशी सुचते ती कथा? कथा सुचते म्हणजे असं बऱ्याच वेळा आपल्याला बऱ्याच गोष्टी सुचत असतात, पण नेमकी ती हेच कथा बीज आहे की याच्यावरती चांगली फिल्म होऊ शकते हे आपल्याला पहिल्यांदा वाटलं पाहिजे. आणि वाटल्यानंतर पण ती गोष्ट आपण याच्यावरती फिल्म करायची, म्हणजे वेगवेगळे माध्यम आहेत, चित्रपट असेल, शॉर्ट फिल्म्स असेल, डॉक्युमेंटरी असेल किंवा त्याची कविता पण असेल, ते जे करायचंय की ते वाटलं पाहिजे आपल्याला. मला जर भावलं तर मी ती गोष्ट मी ती निवडतो. तसंच मी आतापर्यंत ज्या गोष्टी केल्या ते मी स्वतःच लिहिलेल्या आहेत. माझ्या स्वतःच्या गोष्टी मी स्वतःच लिहितो. मग ते शॉर्ट फिल्म्स असतील किंवा आता पहिलीच जिप्सीची फिल्म केली त्याची कथा, पटकथा मीच, संवाद पण मीच लिहिले, स्क्रिप्ट मीच लिहिलेले. बरोबर. समजा एखादी गोष्ट भावली तरच आपण ती पुढे करतो. हा, म्हणजे ते खरी असते ती, हा. त्यातून मन ओतून आपण काम करतो. तसंच जिप्सीचं पण झालं की ती मला ती आवडली आणि ती मला करावीशी वाटली म्हणून मी त्याच्यावरती जवळजवळ 3 वर्ष लिखाण केलं. बरोबर. आणि मग ती आली पुढे साकार. आणि ह्या कथा शोधताना तुम्हाला नक्की कुठेही मिळतात, म्हणजे समाजातून वावरताना मिळतात, वाचनातून मिळतात, किंवा असं कधी वाटतं की अरे ह्या विषयावर आपण सिनेमा करू शकतो, अशी एखादी घटना किंवा काय? जिप्सी कसं वाटलं, म्हणजे कुठली घटना असं झालं की जिप्सी या विषयावर लिहायला तुम्हाला वाटलं? मुळात कथा जी आहे ती आपल्याला समाजात वावरतानाच सगळ्या गोष्टी ह्या सगळ्यात त्याच्या कथा भेटण्याचीच माध्यम आहेत. म्हणजे वाचन माझं बऱ्यापैकी आहे, वाचन जास्त माझं दलित साहित्याचं वाचन आहे. ते मी मुद्दाम दलित साहित्य याच्यासाठी उल्लेख करतो की त्याच्यातूनच आलेली ही जिप्सीची गोष्ट आहे. बरोबर. तर वाचनातून गोष्टी बऱ्याच आपल्याला माहित होतात, काही कल्पना सुचतात किंवा आपल्याला वाटतं की ह्या गोष्टीवरती आपण रिसर्च केला पाहिजे, ते वाचनातून घडतं. बरोबर. समाजात वावरत असताना आपण जरा थोडं ऑब्झर्वेशन ठेवलं की आपल्याला त्या गोष्टी दिसत असतात.
आणि एखादी गोष्ट आपल्याला ती भावते, आवडते आणि आपण मग त्याच्यामध्ये आपण ती निवडत असतो गोष्ट. अशा प्रकारे ती होती त्याची निवड. तर जिप्सीची गोष्ट अशी घडली की मी 2000 म्हणजे 3ला मी पुण्यात आलो. त्याच्या आधी मी गावाकडे होतो, माझी आजी आणि काकांकडे शिक्षणासाठी होतो. आई वडील पुण्यात होते माझे. मला वाटतं सोलापूर प्रॉपर तुमचं गाव. सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यामध्ये यावली नावाचं एक छोटं आमचं गाव आहे. मला वाटतं आता माहित नाही, पण मी जेव्हा गाव सोडलं त्यावेळेस एक साधारणतः 5,500 वगैरे लोकसंख्या असणारं एक छोटं गाव होतं. तर ते गावामध्ये मी 10वी पर्यंत शाळा शिकलो. तिथं असताना माझं वाचन होतच. मी माझे मामा जे आहेत ते ग्रंथपाल आहेत. माझे काका जे होते ते आहेत ते पॉलिटिक्समध्ये होते. त्यांचं बऱ्यापैकी वाचन होतं. मामाकडनं मी पुस्तकं बऱ्यापैकी आणत होतो. त्यावेळेस मला वाचनाची आवड लागली. त्यातनं वाचनाची आवड लागल्यामुळे मला जरा थोडं ऑब्झर्वेशन बाकीच्या गोष्टी होत्याच. आणि मला तसा कलेचा वारसा थोडाफार होता, पण कोणाला घरातल्यांना स्टेज नाही मिळालं. बरोबर. तर ते होतच आहे. आणि ते करत असताना मी 10वी मध्ये असताना म्हणजे जवळ 2098ला वगैरे 7वी मध्ये असताना एक घटना घडली की आमचं जे गाव आहे त्या गावामध्ये ना एक उद्योग आहे. गावामध्ये प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाचं, म्हणजे असं कुठल्या समाजाचं नाही, म्हणजे दलितांपासून सवर्णापर्यंत सगळ्यांचा एक व्यवसाय. बाकीचे आहेत उद्योग, पण त्याच्याबरोबर एक आहे व्यवसाय, एक रस्सी बनते गावामध्ये. तर त्या सगळ्यांचाच व्यवसाय असल्यामुळे गावातल्या गावात लोक कामाला नाही मिळायची. आणि असं झालं की त्या काळामध्ये एक डोंबारी समाजाचं एक कुटुंब होतं. उत्तम पवार नावाचा एक डोंबारी समाजातला एक व्यक्ती आहे. तो थोरला व्यक्ती होता आणि त्याचे 14 का काहीतरी भाऊ आणि 3-4 बहिणी, असं 17-18 लोकांचं मिळून एक कुटुंब आमच्या गावामध्ये आलं. आणि ते जो काळ होता त्या काळामध्ये एंटरटेनमेंटची साधने एवढी वाढली होती की टीव्ही आलता, घराघरात टीव्ही, तेव्हा सिरियल बघायची बायका गावात सुरुवात झाली ती मोबाईलची. त्याच्यामुळे झालं असं होतं की लोक जास्त एंटरटेनमेंट आणि टीव्ही आणि ह्या गोष्टीकडे वळली होती. गावातल्या बायकांपासून लहान मुलांपर्यंत सगळी गोष्ट बघत होती. आणि हे जे समाजामध्ये फिरून जे एंटरटेनमेंट करणारे लोक आहेत, म्हणजे डोंबारे आहेत, असे खेळ करणारे वगैरे, तर ह्यांचं आहे ना कोणी जाऊन कोणी आता बघत नव्हतं त्या काळात. आणि ती उपस्मारच ऍक्च्युली होत चालली होती. मग ही लोक सुद्धा अशी काहीतरी नवीन काहीतरी शोधायच्या प्रयत्नात होती. आणि त्यावेळेस काय झालं की 2000 आठवतं मला 98च्या वगैरे आसपास, तर तो पूर्ण फॅमिली आहे ना आमच्या गावात आली आणि त्यांनी खेळ केला. पण मला वाटतं की त्यांनी खेळ तो डोंबाऱ्याचा केल्यानंतर त्यांना मला वाटतं की सगळ्या लोकांना मिळून, ती जेवढी काही लोक होती त्याची मिळून मला वाटतं 50 लोकांचं सगळं ते फॅमिली असेल मिळून, सगळे त्याची मुलं, त्यांच्या बायका, हे ते मिळून, तर त्यांना 100 रुपये एका खेळाचे जास्तीत जास्त मिळले असते. पण ते आमच्या गावामध्ये ना त्यांना ते काम मिळालं, जे रस्सीचं जे बनवतात ना ते काम मिळालं. आणि एका माणसाला कमीत कमी 100 रुपये मिळायला त्यावेळेस मिळाले असते. बरोबर. तर त्यांना त्याला भारी वाटलं की अरे आपण सगळी फॅमिली एवढं काम करून आपल्याला 100 रुपये मिळतात खेळ करून, आणि एकाच माणसाला इथं 100 रुपये मिळाले. त्यांना लय भारी वाटलं आणि ते थांबले तिथं आणि 2-4 दिवस थांबले, ते काम करायला लागले. पण आता शेवटी कसं होतं, जे भटकी लोक आतापर्यंत न सुधारण्याच्या पाठीमागं एक महत्वाची जी गोष्ट असेल ना, तर ती आहे त्यांचा मूळचा स्वभाव, की त्यांना एका ठिकाणी राहू वाटत. बरोबर. स्थलांतरित होत त्यांना ती सवयच लागलेली. आणि ते थोडे दिवस राहिले आणि परत 4-5 दिवसानंतर त्यांना ते काय बोर व्हायला लागलं, काय व्हायला मला माहित नाही. 4-5 दिवसानंतर सगळे निघून गेले. पण त्याच्यामध्ये उत्तम पवार जो प्रमुख, तर त्याने ठरवलं की नाही, मी इथंच थांबणार, हे जे काय काम धंदा आहे ते हे करणार, ह्याच्यातून आपल्याला काय पोट पण भरत जे डोंबाऱ्याचे खेळ करून. आणि मग त्याची बायको, तो आणि त्याची मुलं तिथं राहिले. मग बाकीचे म्हणले नाही आम्ही नाही जाणार, आम्ही निघून जाणार. आणि ते सगळे निघून गेले. पुढच्या वर्षी काय झालं की हे जे लोक आहेत ना, दरवर्षी पावसाळा संपला की एका ठिकाणावरनं सुरुवात करतात आणि ते खेळ करत 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 पूर्ण महाराष्ट्रभर फिरत, जे काय त्यांचं ठरलंय ते पावसाळा सुरू व्हायच्या ते एक ठिकाणी ठरल्या ठिकाणी येतात आणि मग 4 महिने तिथंच राहतात. असं करत ते पुढच्या वर्षी फिरून परत तिथं आमच्या गावात आले. आणि मग ते परत त्यांना वाटलं यायला आता गेल्या वर्षीपेक्षा आज तर लईच वाईट परिस्थिती झाली आणि आपण मग आता इथं थांबूयात. मग त्यांनी 2-4 दिवसाच्या ऐवजी 8-10 दिवस, म्हणजे काय पहिल्या वर थांबले त्याच्यापेक्षा 4-5 दिवस जास्त थांबले. आणि त्यातले जाताना अजून 2-3 माणसं त्यातले त्याचे भाऊ तिथं राहिले, बाकीचे पुढे निघून गेले. असं करत 3 वर्षामध्ये ते सगळे डोंबारी समाज जो आहे ते सगळे आमच्या गावामध्ये राहिले. पण घडलं काय, मी जेव्हा तिथून निघालो त्यावेळेस ते तिथं येऊन थांबले होते 2003 पर्यंत वगैरे. पुढच्या मी 8-10 वर्ष काही गावाकडे जास्त फिरलो नाही. आणि जेव्हा गेलो मी 8-10 वर्षानंतर, तर मला एक चमत्कार बघायला मिळाला की त्या लोकांना ग्रामपंचायतीकडनं घर मिळाली. अरे वा. त्यांचं रेशन कार्ड मिळालं होतं, त्यांना आधार कार्ड मिळाले होते. आणि म्हणजे त्यावेळेस जे काय आलं आधार, पॅन जे काय होतं ते मिळालं होतं, त्यांचं एक आयडेंटिटी. आणि सगळ्यात महत्वाचा मला बदल काय वाटला, तो उत्तम पवारचा जो मुलगी शाळेत चालली होती. अरे वा. बरं. मग माझ्या लक्षात मला असं वाटलं की यार, जर भटके समाज जर
शिक्षणाकडे ओढला गेला, ते शाळा शिकला, तर त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत सगळे हो तर ते सहज सॉल्व्ह होतील. पण अशी ह्या गोष्टीवरनं मला एक काल्पनिक गोष्ट मी लिहिली ह्या ह्या घटनेला लिहून, आणि त्याच्यावरती जिप्सी फिल्म की अशी जिप्सीची ती निर्मिती झाली. अरे वा छान. हा, म्हणजे हा. खूपच म्हणजे वास्तववादी हो, 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 गोष्ट आहे. हो. मला वाटतं त्याच्या अगोदर शशी तुम्ही हे केलं सुरमा एक फिल्म केली होती. हा, सुरमा ही शॉर्ट फिल्म होती. अच्छा. त्याच्या आधी मी बऱ्याच म्हणजे मी जवळजवळ 7-8 वर्ष थिएटर केले. बरं. 7-8 वर्ष थिएटर केले, वेगवेगळ्या थिएटरमध्ये आमचा ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये मी काम केले. आणि त्याच्यानंतर मी तेव्हा थिएटरला ऍक्टिंग करत होतो. आणि त्याच्यानंतर मी पहिली फिल्म केली 2009-10च्या दरम्यान, असिस्टंट डायरेक्टर म्हणून मी क्लॅपला होतो. तिथून पुढे मी पुढचे 12-1 वर्ष मी असिस्टंटशिप केली आणि नंतर मग मी फिल्म केली. पण हे सगळं करत असताना मी बऱ्याच शॉर्ट फिल्मला असिस्टंटशिप, फिल्मला आणि बरेच केलं. तर त्याच्यामध्ये मी सुरमा बरोबर अजून पण त्याच्या आधी मी एक 4-5 फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स मी डिरेक्ट केल्या होत्या, लिहिल्या होत्या. तर सुरमा पण पहिली त्याच्या आधी केलं तर सुरमाला बऱ्यापैकी रिकग्नायझेशन मिळालं. त्याला बरेच नॉमिनेशन होते किंवा हा. चांगली लोकांनी पाहिली. हा, तर माझी शॉर्ट फिल्म पैकी ती सुरमा एक माझ्या दृष्टिकोनातून पण चांगली झालेली शॉर्ट फिल्म होती आणि तिला बरंच रिकग्नायझेशन मिळालं, अवॉर्ड मिळाले, ती चांगली झाली. तर आता मी पाहिले तुम्हाला, म्हणजे आपण आता शशी मला वाटतं योद्धा सिनेमाला आपण पहिल्यांदा हो, हो, भेटला असं हो, मला हो, वाटते. हो. म्हणजे आपले प्रसाद इनामदार हो, त्याचे हो, डायरेक्टर हो, होते, हो, हो. मच्छिंद्र धुमाळ आणि विजयराज Producer. चौधरी हो, हो. त्याचे प्रोड्युसर होते, निर्माते होते. संतोष साखरे त्याचे आपले EP, कार्यकारी निर्माते executive होते. producer. आणि आपण तो अकोले संगमनेर भागात तो हा, सिनेमा हा, केला होता. shoot त्यावेळेस मला वाटतं दबंग सिनेमा आला होता. हा 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 त्या टाईप मध्ये म्हणजे मराठीत काहीतरी व्हावं म्हणून हा, हा. सौरभ गोखले. गोखले आणि सगळ्या सुंदर सिनेमा झाला हा, होता. हा, मग त्यावेळेसचा प्रवास म्हणजे छान होता की मी पण नवीन होतो, हा. माझा मला वाटतं 5-6 सिनेमा असेल तो. हा, हा. आणि तो करता करता बरेच सिनेमे, म्हणजे मला वाटतं आपण शिवकदमांचे बरेच सिनेमे हा, केले, हा. म्हणजे कॅपेचिनो होता. हो, 2-4 फिल्म केले त्यांचे. आता तुम्ही कुठल्या कुठल्या दिग्दर्शकासोबत काम केलंय? हा, हा. आता उल्लेख केल्याप्रमाणे मी बऱ्याच डिरेक्टर बरोबर काम केले. पुण्यातल्या, मुंबईतल्या, बाहेरच्या बऱ्याच डिरेक्टर बरोबर काम केले. बरं. मी एक हॉलिवूडची कोणती तरी एक ऍड पण होती, त्याच्यासाठी पण त्यांना पण मी असिस्टंट म्हणून काम केलं होतं. हा, तर त्यापैकी मी आता तू सांगितल्याप्रमाणे शिवकदम, त्याच्यानंतर विक्रम गोखले ज्यांनी डिरेक्शन मध्ये काम केलं, बरोबर. ऍक्टर म्हणून डिरेक्शन मध्ये जे काम केले त्यांच्याबरोबर असिस्टंटशिप म्हणून केले मी. त्याच्यानंतर अवधूत गुप्ते आहेत. त्याच्यानंतर आपण काम केलं ते भाऊराव कराडे, बरोबर. त्यांच्याबरोबर पण काम केलं. अशा बऱ्याच नितीन डिरेक्टर. सुपेकर नितीन सरांचं नाव विसरलं मी. महत्वाचं नाव आहे. नितीन सरांबरोबर आपण फिल्म केली. नितीन नाही म्हणजे मला वाटतं क्लॅप पासून तुमचं ते कंटिन्युटी शीट असेल हो, हो, हो. किंवा कास्टिंग हे असते, मी पाहिले. म्हणजे बऱ्याच वेळा शशीला काय होतं की काम कुठले तरी असं कधी म्हटलं नाही की हे काम असं आहे किंवा काय. बऱ्याच वेळा म्हणजे ग्रुप, म्हणजे आपण वाटतं हा फुल स्टॉप नावाचा एक सिनेमा केला होता, हा, हा, त्यात पण full तुम्ही stop. 5-6 म्हणजे महिने आपण हा, म्हणजे एकत्र. माझ्याकडेच राहिले हा, होते हा, स्टुडिओमध्ये, हा. आणि तोही सिनेमा त्याचं शूटिंग चांगलं झालेलं हो, आहे. हो. पण हे करताना म्हणजे आता काय होतं, तो जो प्रवास असतो म्हणजे काय असोसिएट डिरेक्टर. आता मला एक प्रश्न का विचारायचा याच्यामध्ये, ठीक आहे आता क्लॅप बॉय ते नॅशनल अवॉर्ड सिनेमा विनिंग झाला, हम्म, जिप्सी झाला, पण एक असोसिएट दिग्दर्शक म्हणून बरेच मला वाटतं 50-1 सिनेमापेक्षा जास्त काम केलेलं आहे. हम्म. तर ती जबाबदारी नक्की काय असते त्या काळातली? हा, मी जबाबदारी म्हणजे काय आहे की प्रत्येक डिपार्टमेंटचं वेगवेगळं काम असतं. म्हणजे डिरेक्शन बद्दलच बोलतो मी. क्लॅपवर होतो त्यावेळेस मग जास्त मी क्लॅप देणं आणि त्याच्याबरोबर अजून एक काम काहीतरी असतं, म्हणजे कंटिन्युटी किंवा काहीतरी असतात बरे काम. पण ते त्याच्यामध्ये असोसिएट डिरेक्टर हे लय महत्वाचं आणि जबाबदारीचं काम असतं की डिरेक्टर नंतर जो कोण असतो डिरेक्शन मधला महत्वाचा माणूस तो असोसिएट डिरेक्टर असतो. इव्हन डिरेक्टरपेक्षा बाकीच्या गोष्टी त्याला लक्षात ठेवाव्या लागतात, त्याला माहिती असायला लागतात, आणि मग त्याच्यामुळे तो बऱ्याच वेळा असतं की शेड्यूल बनवणं, त्याचं शॉर्टिंग करणं, शॉर्ट डिव्हिजन करणं. म्हणजे मेन महत्वाचं असतं की जे कलाकार आहेत त्यांच्याकडनं जे काम करतात ते त्याच्यावरती लक्ष ठेवणं, ऍक्शन कंटिन्युटी असेल, शेड्युलिंग, प्री-वर्कला शेड्यूल बनवणं असेल, प्री प्रोडक्शन असेल, शेड्यूल प्रोडक्शन असेल, आणि जे डिरेक्टरने जे ठरवून दिले त्या गोष्टी महत्वाच्या, म्हणजे ते होत आहेत ना, आणि जेवढं काम आजचं आपलं रोजचं आहे ते त्या दिवशी बरोबर होतंय ना, आणि चांगल्या प्रकारे होते याच्यावरती लक्ष ठेवणं महत्वाचं. आटपाडी नाईटची वेळेस खरं तर कसरत होती आपली, कारण आपण मोरगावला शूटिंग करत होतो, पुरंदरेंचा वाडा होता, आणि खूप म्हणजे लग्नाची गोष्ट होती, म्हणजे ते वराड असेल बाकीचे. पण ते आता कसं होतं, वेळ कमी होता, पावसाळ्याचे दिवस होते, ते आपण नितीन सुपेकर, आपला कॅमेरामन वीरधवल पाटील होता, किंवा नागराज दिवाकर, ते होतं, चांगलं काम होतं. तर त्या या सगळ्यांमध्ये की होतं बऱ्याच कसरत असते की कमी वेळामध्ये कमी बजेटमध्ये फटाफट हे सगळे सीन झाले पाहिजे काय. मग ते तंत्र म्हणजे मॅनेजमेंटचं तंत्र आहे. दिग्दर्शक म्हणून काय फक्त कथा आणि त्याच्यापुरता बरं न राहता त्याला एक मॅनेजमेंटचं एक तंत्र किंवा फटाफट लोकांकडनं कसं काम काढून घ्यायचंय ही एक कला, कॅप्टन ऑफ द शिप त्यासाठीच त्याला आपण म्हणतो. भारतीय सिनेमा जेव्हा तुम्ही आता बाहेर आपण जातो त्यावेळेस काय होतं, बऱ्याच वेळा वेगळ्या देशातील प्रेक्षकांचा तुमचा सिनेमा पाहिला, त्याच्या प्रतिक्रिया आणि समज
असं काही वाटलं का वेगवेगळं, किंवा कसा अनुभव आला तुम्हाला तो? हो 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 जिप्सीचं बरंच नॅशनल इंटरनॅशनलला स्क्रीनिंग झाल्या. आता जस्ट मी आता परवाच सिंगापूरला झालं की इंडियन हाय कमिशनने इंडियन फिल्म फेस्टिवल भरवलं होतं, जिथं भारतातल्या आतापर्यंत 21 फिल्म निवडल्या होत्या. बरं. मला आनंद या गोष्टीचा जास्त आहे की जिप्सी हे एकमेव मराठी चित्रपट होता त्याच्यामध्ये स्क्रीनिंग झालं. अरे वा. तिथल्या ऑडियन्सला म्हणजे हाऊसफुल, थिएटर हाऊसफुल होते आणि त्याच्यामध्ये मिक्स सगळा ऑडियन्स होता. अरे. भारतीय लोकांबरोबरच आहे ना वेगवेगळे देशात जापनीज लोक होते, चायनीज लोक होते, अशी बरेच लोक होती. त्यांना खूप आवडली फिल्म. आणि त्यातली त्यात मला एक प्रतिक्रिया जास्त आवडली, ती एक चायनीज शिक्षिका होत्या. तर त्यांनी मला सांगितलं की मी तुमची फिल्म आहे ना आम्ही सबटायटलच नाही वाचले. अच्छा. मग म्हणलं कसं काय कळलं, इंग्लिशमध्ये बोलत होतो मी त्यांच्याशी. तर ते म्हणलं की तुम्ही जे मांडलंय दृश्य स्वरूपामध्ये की ते मला त्याच्यामुळे सबटायटलची गरज नाही वाटली, डायलॉग तर मला तर काही कळतच नव्हतं. म्हणजे भाषेची काही अडचण त्यांना वाटली नाही. हा तर ही मला गोष्ट जास्त आवडली. बरोबर आहे. हा म्हणजे सिनेमाला कुठल्या भाषेचं बंधन नाहीये. आपल्या ज्या भावना आहेत व्यक्त करायच्या त्या आपण करू शकतो. जगातला कुठलाही प्रेक्षक त्याला ती आपलीच गोष्टी अशी वाटली, त्यातून तो एक आनंद चांगला मिळाला. हो 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 बरोबर. मला आता काय झालं की बऱ्याच वेळा मी तुमच्या मुलाखतीतून, प्रेस नोट मधनं किंवा ऐकले, किंवा यांनी तुमचं कबीरने खूप काम केलं, त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, आणि एक मुलगा आहे आणि तुम्ही एक दिग्दर्शक आहात. मग हे ट्युनिंग तुमचं सेटवर कसं होतं नक्की काय? हा सेटवरती म्हणजे काय आहे की कबीर तर मुळात खरंच खूप चांगला ऍक्टर आहे आणि इमोशनल आहे. तर त्याच्यामुळे ना मला ज्या गोष्टी त्याला सांगायच्या आहेत ते मी त्याची तयारी आधीपासूनच करतो. आता सुरमामध्ये त्याने एक महत्वाचं कॅरेक्टर केलं होतं, तर ती 1 वर्षभर आधी तयारी केली होती. जिप्सीचं पण मी जिप्सीला त्याला एकदम इन्स्टंटली घेतला, पण फिल्मची कॅरेक्टरची मी तयारी 3-4 वर्षापासून आधीपासून करतो. बरोबर. हा बाप आणि दिग्दर्शक म्हणून ह्या 2 वेगवेगळ्या भूमिका. तर ते करताना कबीर बरोबर मला फार म्हणजे त्रास म्हणू शकतो होतो तो बाप म्हणून. डिरेक्टर म्हणून जी गोष्ट पाहिजे ती मी त्याच्याकडनं करूनच घेतो. बरोबर आहे. तर मी ते मनावरती बऱ्याच वेळा दगड ठेवून त्या गोष्टी केल्यात कबीरवर, आणि आता त्याचा रिझल्ट मलाही मिळाला डिरेक्टर म्हणून, फिल्म मिळाला आणि ती कबीरला पण मिळाली. बरोबर आहे. कारण काय त्या ज्या कॅमेऱ्यासमोर जी गोष्ट हवी तिथे कुठल्याही भावना न ठेवता स्क्रिप्टला जी गरज आहे ती करणं गरजेचं आहे. आता मला जिप्सीतली गोष्ट सांगावीशी वाटते की त्याच्यामध्ये ना आम्ही 43 वगैरे 42 टेम्परेचर होतं सोलापूरमध्ये, आम्ही आणि मे मध्ये शूट करतो. आणि त्याचं जे कॅरेक्टर आहे, जो त्या नावाचं कॅरेक्टर आहे, ज्याच्या डोंबारी समाजातल्या एका छोट्या पोराचा मुलगा आहे तो, आणि त्याच्यामध्ये त्या सुरुवातीच्या काही काळ त्याला चप्पल नसते, आणि आम्ही त्याच्यामध्ये ना सोलापूरमध्ये माळरान, मुसळ, डांबरी सडक, पायवाटा ह्याच्यावर त्याला चालायचं होतं. आणि ते चालत असताना तो अशा समाजात आलेला आहे की ती जी लोक आहेत ओरिजिनल, त्याला काटा घुसला, रक्त आलं, त्याच्याकडे लक्षही नसतं. ते रक्त आलं तरी ती मातीमध्ये पाय घासतात, बघत पण नाहीत, चालत राहतात, त्यांना कळत पण नाही की काटा मोडला होता, कुरूप झालं होतं. तर ते कबीरसाठी लय हार्ड होतं. त्यांनी कधीच बिन चपलीचा किंवा असं फिरणार, तर ते करत असताना त्याला खूप त्रास व्हायचा. ते बाप म्हणून मला त्रास व्हायचा, पण डिरेक्टर म्हणून ते मला करूनच घ्यावं लागायचं. मग त्यामुळे ना मी त्याला शॉर्टच्या आधी जो चालायचा तसा, पण कट झाल्या मी त्याला माझ्या पायावरती उभं करायचो. आणि विशेष म्हणजे त्याला जो त्रास होतो तो मला त्रास कळला पाहिजे म्हणून मी ना एवढे शेड्यूल मध्ये त्याने चप्पल नव्हती, एवढे शेड्यूल मी स्वतः चप्पल नव्हती. अरे वा. हा बाप आणि डिरेक्टर मधला फरक आहे. नक्की. मी त्याचा रिझल्ट खरं तर आपल्या सगळ्यांनी पाहिलेला आहे. म्हणजे आता काय होतं, एखाद्या सीनचा मूड असतो नाही का, एका दृश्य असतील की त्यातल्या भावना असतील, याच्यावरती तुम्ही आता लक्ष केंद्रित कसं करता? म्हणजे नाही का, सिनेमावरची स्टोरी आहे आणि त्या भावना आहेत आणि ते आपल्या कॅमेऱ्यात कॅच करायचे, ह्याच्याविषयी कशी तयारी करता? आता तो जो सीन आहे, आपण ज्या सीन बद्दल बोलतोय, तो सीनचं महत्वाचं गोष्ट काय, म्हणजे तो इमोशनल सीन आहे, तो एकदा थरार पटातला एखादा थरार सीन आहे, त्याच्यानुसार, किंवा रोमॅन्टिक सीन आहे त्याच्यानुसार मग ती गोष्ट तशी करावी लागते. मग ते तांत्रिक बाजू पण असतील, त्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात त्याच्यामध्ये. म्हणजे सगळ्यात महत्वाचं परफॉर्मन्स असतो कलाकारांचा, त्याच्या मग जोडीला मग त्याचं टेकिंग कसं करायचं कॅमेरा वाईज, त्याचं लाइटिंग कसं असायला पाहिजे, ते तिथे डिपार्टमेंट पण त्यांचं पण असतं, ते म्हणजे त्यांचंच असतं ते, पण डिरेक्टर म्हणून पण आपल्याला त्या गोष्टी आधीपासून काळजी घ्यावी लागेल. किंवा बऱ्याच वेळा आता काय होतं, तंत्रज्ञान बदलले, फॉर्मॅट बदलले, लोकेशन, स्टोऱ्या बदलतात. म्हणजे ठीक आहे, आता तंत्रज्ञान बदललं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण एक डिरेक्टर किंवा कथा किंवा त्याची प्रामाणिक राहून तो काम, आपण कॅप्टन ऑफ द शिप तुम्ही काम करता, मग कुठल्या जबाबदाऱ्या किंवा एक चांगला सिनेमा होण्यासाठी तुम्ही नक्की काय प्रयत्न करत असता? नेहमी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याबद्दल सांगतो मी, आता तंत्रज्ञानाबद्दल, तंत्रज्ञान हे अपडेट होतच राहतं. आता आपण मागे उल्लेख केला ह्याचा धुमाळ सरांच्या फिल्म, ती स्टॉक वरती फिल्म शूट केली. बरोबर आहे.
स्टॉकवरती केली. त्याच्यानंतर डिजिटल कॅपेचिनो आपण केला होता. कॅपेचिनो रेड डिजिटल वरती गेला होता. त्या गोष्टी त्यानुसार बदलतच असतात. पण सगळ्यात महत्वाचं आहे मला वाटतं की डिरेक्टर म्हणून तुमची गोष्ट काय आहे, बरोबर. ती गोष्ट खूप तुम्हाला भावली पाहिजे, ती खरोखर चांगली पाहिजे, ऑडियन्सला पण ती आवडली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ती गोष्टीवरती जास्त फोकस केला पाहिजे बरोबर आहे. मला वाटतं. आणि परफॉर्मन्स त्यानुसार असला पाहिजे, कलाकारांचा निवड तशी असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता बऱ्याच वेळा काय होतं की कुठलाही तंत्रज्ञान असो, तो असिस्टंट असतो, असोसिएट होतो, एक चांगल्या लेवलवर काम करतो, सगळं होतं. पण दिग्दर्शक म्हणून जेव्हा त्याला पहिला चित्रपट मिळवायचा असतो, म्हणजे करायचा असतो, त्याला पण निर्माता मिळत नाही. त्यावेळेस नक्कीच स्ट्रगल किंवा भावना किंवा तुम्ही नक्की त्या काळात कुठल्याही कसा प्रयत्न होतो किंवा हा कुठल्या अँगलनी त्यालाकडे पाहिले जाते किंवा बऱ्याच वेळा आपल्यालाच ती फिल्म प्रोड्यूस करावं लागते. हा अनुभव नक्की कसा होता? आता जी आमचा मी केलं ते त्याच्याबद्दलच आहे ते, की मी खरं सांगायचं ना संदीप, मी फिल्म घेऊन आहे ना, मी 2022ला मी शूट केली. त्याच्या आधी मी 7-8 वर्ष मी ह्याच्या आधीच्या वेगळ्या गोष्टी होत्या, त्या इतक्या लोकांना सांगितल्यामुळे ते स्क्रॅप केल्या मी. 2-3 फिल्म होत्या त्या. तर मी जवळजवळ 250 म्हणजे 100 मी डायरीमध्ये लिहायचो ना की एवढ्या लोकांना भेटलो स्टोरी ऐकवायला, निर्मात्यांना. तर जवळजवळ 170 लोकांना, 250 लोकांना स्क्रिप्ट घेऊन फिरलो. पण कसं होतं की नवीन दिग्दर्शकांना, बरोबर आहे त्यांचं ऑब्व्हियसली, की विश्वास ठेवायला जरा निर्माते जरा मागे पुढे बघतात. बरोबर. माझंही तेच झालं. आणि शेवटी मग ते काय होत नव्हतं. मग मला एक निर्माता मिळाला जिप्सीसाठी. ते पण निर्माता म्हणजे काय, की तो अर्धा तो करणार होता खर्च आणि अर्धा प्रोड्यूस नाही म्हणत मी, खर्च म्हणतो. तो अर्धा खर्च करणार होता, मी अर्धा खर्च करणार होता, अशा मी करणार होतो. पण काही नैसर्गिक कारणामुळे, कोविडमुळे ती पोस्टपोन झाली आणि तो बॅकआउट झाला. त्याच्यामुळे मग शेवटी मलाच प्रोड्यूस करावे लागले. त्याच्यामध्ये ती खूप मोठी रिस्क पण होती, पैसे जमवणं पण होतं आणि बऱ्याच गोष्टी होत्या. तर मग शेवटी मग आता कसं होतं, कोणी ब्रेक नाही दिला तर आपल्याला स्वतःला करायची असते, मग स्वतःला ब्रेक द्यावा लागतो. तसं मग मी केली फिल्म. बरोबर. आता एक पहिला सिनेमा झाला, आता पुरस्कार मिळाले, पण आता फिल्म आता मला वाटतं रिलीज वरती आहे. मग आता त्या म्हणजे प्रेक्षकांना मला सांगायचं की आता आता ही जे काही फिल्म चालली आपली, नॅशनल अवॉर्ड मिळाला, आपण कुठल्या फेस्टिवलमध्ये त्याला पुरस्कार मिळाले आणि त्या फिल्मचा किंवा कबीर किंवा तुमची फॅमिली त्या सगळ्यांनी त्याला सपोर्ट केला, त्या टेक्निकल टीमला नक्की कसा आनंद झाला या फिल्मचा? आनंद म्हणजे सगळ्यांनाच खूप छान आनंद झाला. कारण का माहितीये का, आम्ही जी फिल्म ज्या पद्धतीने केली ती प्रचंड स्ट्रगल मधनं केली. मला फिल्मचा कथेचा पहिला ड्राफ्ट ते जे पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्क्रीनिंग झालं, तर जवळजवळ 5 वर्षाचा तो कालखंड होता. त्याच्यामुळे मी बजेट नसल्यामुळे मी सगळे जे माझे जवळचे मित्र होते, पण मित्र असून पण कधी कधी ज्यांना वेळ नसतो किंवा काही प्रॉब्लेम झालेला असतो, पण मित्रांपैकी अशी लोक घेऊन केली. त्याच्यामुळे ना त्यांना वाटत होतं की माझ्या सहित सगळ्यांनाच वाटायचं की अरे एवढ्या आपण कष्टातून फिल्म, त्याला काहीतरी मिळायला पाहिजे. आणि खरोखर त्याला बऱ्यापैकी चांगले अवॉर्ड मिळाले. त्याच्यामुळे सगळ्यांना, माझ्या सहित सगळ्यांना खूप आनंद झाला. फिल्म आता फक्त मनोरंजनाचं माध्यम नाही, ते समाजाचं जे प्रतीक असतं किंवा काय. फिल्म असं वाटतं का की फिल्म निवडताना किंवा काम करताना विषय कुठले निवडावेत किंवा काय, ह्याच्याविषयी आता समजा तुमचा आता नेक्स्ट सिनेमा कुठला दुसरा सुरू होत असेल, मग तो कुठल्या याच्यावरती काम चाललंय आपलं किंवा असं काही येते का नवीन कुठला सिनेमा? हा. माझं तर खरं सांगायचं तर जिप्सी पर्यंत मला एक प्रोड्युसर मिळत नव्हता. आणि पण आता मला सुदैवाने स्वामींच्या कृपेने ना बऱ्याच चांगले निर्माते मिळत आहेत. मी म्हणजे खरं सांगायचं तर मी आता ऑलरेडी 3 बिग बजेट फिल्मवरती काम करतोय. पण त्याचबरोबर आता मी सिंगापूरला गेल्यानंतर आहे ना, मी सांगणार नव्हतं पण सांगतो की सिंगापूरला गेल्यानंतर मला असे एक व्यक्ती भेटले, म्हणजे मोठं प्रोडक्शन हाऊस आहे, की त्यांना आहे ना वर्षाला 2 मराठी चित्रपट करायचे आणि ते म्हणजे कलात्मक चित्रपट करायचे. तर त्यांच्याबरोबर पण मी जवळजवळ आता ह्या 5 फिल्म जवळजवळ मी साईन केलेले. तर ते आता येतीलच त्या फिल्म. माझं 3 फिल्मवरती तर काम चालूच आहे. नक्की शुभेच्छा त्या फिल्मला. आणि योगायोगाने मला वाटतं आपण पण असू सगळे त्याच्यामध्ये. आणि आता सिनेमा, आता बऱ्याच वेळा चित्रपट बनवताना असा कोणता क्षण येतो जेव्हा तुम्हाला वाटतं की हो, आता हा सिनेमा खरोखर जिवंत झाला पाहिजे, त्या विषयावर काम केलं पाहिजे? शशी, आता जिप्सीला बरेच पुरस्कार मिळाले, म्हणजे खूप म्हणजे आनंद झाला सगळ्यांना, टेक्निशियन, मराठी फिल्म इंडस्ट्रीला आनंद झाला की अरे जिप्सी सारखा सिनेमा, नॅशनल अवॉर्ड मिळाला, कबीरला मिळाला. पण काही ती कथा ठीक आहे, आपण ग्रामीण भागातले दोघं, अशा कथांना शेवटी काहीतरी सहानुभूती असते ते वाटतं. पण प्रेक्षकांना नक्की कसा वाटला एखाद्या फेस्टिवलमध्ये, तसा काही अनुभव आहे का? प्रामाणिकपणे सांगतो की मी डिरेक्टर आहे, रायटर आहे म्हणून मी सांगत नाही. जेवढ्या फेस्टिवलला फिल्म, बऱ्याच फेस्टिवलला होती, कॉम्पिटिशनला पण होती, काय फक्त स्क्रीनिंग झाल्या, तर सगळ्यांना फिल्म आवडली.
बरं. आणि सगळ्यांचा वेगवेगळ्या, आता कसं असतं ऑडियन्स वेगवेगळा असतो, म्हणजे महाराष्ट्रातला वेगळा ऑडियन्स असतो, त्याच्यामध्ये पण मग फिल्म मेकर्स असतील तर फेस्टिवलचा वेगळा असतो. काही बालचित्रपट महोत्सव आहे, तिकडे पण लहान मुलांसाठी स्क्रीनिंग झाले, त्यांचा वेगवेगळा अनुभव होता. बरं. ते सगळ्यांचे वेगवेगळे मिक्स वेगवेगळे अनुभव आहेत. पहिलं जे स्क्रीनिंग सांगतो पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला पीपला पहिलं स्क्रीनिंग झालं आणि स्क्रीनिंग झाल्यानंतर सगळे शांत. आता पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मी खूप वर्ष झालं अटेंड करतो आणि मग आम्हाला सवय, यार फिल्म झाली की लोक टाळ्या वाजवतात आणि कोणी टाळ्याच नाही वाजवल्या. आता टाळ्या वाजवण्याचं मला वाजवल्या पाहिजे ह्याच्यासाठी नाही, पण मी घाबरलो आहे, लोकांना आवडलीच बरोबर आहे. म्हणजे काहीतरी गडबड आहे. मी एकदम शांत झालो. मी खरं सांगू का, मी असं खुर्चीमध्ये असं बसलो होतं खाली, लोक शिवाय घालणार आणि मग त्याच्यानंतर एक 2-3 सेकंदाने 2-3 मिनिटानंतर मग इतक्या टाळ्या वाजवल्या लोकांनी, इतक्या वाजवल्या, लोकांना खूप आवडली. तो अनुभव मला न विसरता येणार आहे. बरोबर. आणि त्याच्यानंतर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक त्याचं नाव विसरलं मी, त्याच्या अंडर जुन्या आणि नवीन फिल्मचं स्क्रीनिंग ठेवलेलं आहे मुंबईत पण वाटतं. मुंबईमध्ये आपल्या फिल्म सिटी गोरेगावनी हो. रसशाळा नावाचं एक ह्याच्या संदर्भात. तर तिथं पहिली फिल्म होती मराठी, जिप्सी, पहिल्यांदा स्क्रीनिंग जिप्सीचं झालं. म्हणजे तर तिथं लोकांना, तिथं ऑडियन्स होता, तर तो काही फेस्टिवलचा ऑडियन्स नव्हता, सामान्य लोक होती बऱ्यापैकी, सामान्य म्हणजे की सामान्य ऑडियन्स होता. तर त्यांना पण फिल्म इतकी आवडली की म्हणजे सगळ्यांच्या वेगवेगळ्या होत्या. तर त्याच्यामध्ये एक मला अजून एक गोष्ट, त्याच्यामध्ये एक व्यक्ती होता, ते नवरा बायको होते. फिल्म संपली आणि त्याच्यानंतर ते बाहेर गेले आणि त्याच्यानंतर आमचं प्रश्न उत्तराचा तास होता आणि ते आले, त्याच्यानंतर परत आले आणि मला त्यांनी प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं की सेम कंडिशनला तुम्ही ज्या विषयावरती फिल्म बनवली तिथं थिएटरच्या बाहेर डोंबऱ्याचा खेळ चालू. तर आम्ही येताना ती फक्त बघितलं होतं डोंबऱ्याचा खेळ, आम्हाला काही वाटलं नव्हतं त्याविषयी. हा ठीक आहे, चला आम्ही आलो, बघितली फिल्म बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की नाही यार, ही पण माणसं आहे, त्यांच्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे. तर आम्ही तिथून बाहेर गेलो आणि ते त्यांना जे काही त्यांनी मदत केली काय केली ते सांगितलं, पण आम्ही खूप चांगली काहीतरी मदत केली. बरोबर. तर आम्ही पुढे जाऊन पण अशा काही मदत करू. तर ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट होती की आपण ज्याच्यासाठी फिल्म बनवली तर ती गोष्ट घडत चालली. म्हणजे एक समाज परिवर्तन हा, घडतं. हा. तर ते एक ऑडियन्स एक प्रतिक्रिया म्हणजे मला खूप आवडली. बरोबर. नाही, बऱ्याच काय होतं की फिल्म फक्त काही मनोरंजनाचं माध्यम नाही, आपण नेहमी म्हणतो, पण एक समाजाला काहीतरी दिशा देण्याचं किंवा बरोबर. डोळे उघडण्याचं किंवा हो. जाणीव करून देण्याचं माध्यम आहे. बरोबर. हे सगळ्या फिल्म जशा नागराज मंजुळे यांच्या असतील, भाऊ कराड यांच्या असतील, हो, हो. आपली शशी, तुमची फिल्म असेल आताची, हम्म. अशा बऱ्याच सिनेमातून एक प्रेक्षकांना एक नजर देतो की बरोबर. कुठल्या अँगलनी पाहायचं. जसं तुम्ही म्हणाला की फक्त सिनेमा काही लिहिण्यापुरता किंवा याच्या नाही, तो अनुभवातून येतोय. हम्म. पण आता हे सिनेमा बनवताना किंवा आता झालं ते अवॉर्ड मिळाले, गाजावाजा झाला, वर्षभर मला वाटतं सगळं चाललंय. हा. पण आता सिनेमा नक्की रिलीज कधी होणार आहे किंवा त्यासाठी काय प्रयत्न चालू आहे तुमचे? खरं तर सुरुवातीला मला वाटायचं की जेव्हा फिल्म बनवत होतो त्यावेळेस फिल्म बनवणं लय अवघड गोष्ट आहे, पण ती आहेच आहे. पण जेव्हा फिल्म बनली, त्याला इतके अवॉर्ड मिळाले, तेव्हा आता मला वाटतंय की फिल्म बनवण्यापेक्षा ती रिलीज करणं सगळ्यात जास्त अवघड गोष्ट आहे. बरं. आणि माझं तेच झालं की फिल्मला एवढे सारे अवॉर्ड मिळाले, एवढे सगळे रिकग्नायझेशन झालं, नॉमिनेशन्स मिळाले. त्याच्यानंतर भारताच्या बाहेर पण इंटरनॅशनलला बरेच गव्हर्नमेंटने आपल्या फेस्टिवल भरवले, ते तिकडे स्क्रीनिंग झाल्या. कान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये एक कान बाजार नावाचं एक कान मार्केट असतं, जिथं गव्हर्नमेंटने, आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने आणि फिल्म सिटीने तिकडे फिल्म पाठवली होती, तिकडे स्क्रीनिंग झालं, तिकडे पण मी गेलतो. लोकांना आवडली, पण फिल्म रिलीज करणं खूप अवघड गोष्ट आहे. आणि मी एवढ्या लोकांना आता उमरे, जसं प्रोड्युसर म्हणून मी स्क्रिप्ट घेऊन घासत होतो, तर आता हार्ड डिस्क घेऊन मी उमरे सगळ्यांचे जिजवतोय म्हणजे की मी वेगवेगळ्या चॅनल्सला गेलो. आवडती लोकांना फिल्म, बरोबर. कमर्शियल फिल्म आणि एक सामाजिक विषय म्हणजे आर्ट फिल्म त्याला म्हणू शकतो आपण, म्हणतो. ह्याच्यामध्ये फरक आहे की आता ऑब्व्हियसली ज्याच्यातून बिझनेस होतो तीच लोक ती गोष्टी घेणार, आणि म्हणजे ह्याच्यातून बिझनेस होत नाही असं म्हणत नाही मी, बरोबर आहे. पण एक ऑडियन्स वेगळा असतो. बरोबर आहे. कलात्मक फिल्मचा आणि कमर्शियलचा एक वेगळा असतो. बॉक्स ऑफिसवरती 100% त्याच्यावरती त्या वितरकांना, जे कोणी प्रेझेंटर आहेत त्यांना माहित असतं इकडे आपण कमवतो, पण इकडे त्यांना शाश्वती थोडीफार कमी असते. हा, पण तो लवकरात लवकर माणूस मिळावा अशी म्हणजे मी पण सगळ्यांच्याकडे शुभेच्छा देतो आणि फिल्म आम्हाला तो पाहायला मिळायला पाहिजे. नक्की नक्की. बरं, आता फिल्म बनवताना काय फक्त एकच नाहीये, बरेच तंत्रज्ञान याच्यात काम करतात. म्हणजे आता खरं तर कुठल्या म्हणजे आता फिल्म करताना टेक्निशियन कोण कोण होतं जिप्सीमध्ये, त्यांनी कसं सपोर्ट केला, काय काय? त्याच्यामध्ये सगळेच चांगले टेक्निशियन होते. खरोखर माझे सगळे जवळचे मित्र होते. आपलं थोडक्यात राहिलं, दुसरं काम चालू असल्यामुळे आपली मिटिंग पण झाले होते. मी मग आर्ट बद्दलच बोलतो, बाकीचे सगळे होतेच चांगले. की नितीन बोरकर जे आर्ट डिरेक्टर आहेत फिल्मचे, बरोबर, आणि नितीनने खूप चांगलं काम केलं. आणि खरं सांगायचं ना, माझं बजेट कमी असल्यामुळं मी अगदीच खरं सांगतो,
की मी फक्त आहे ना कुठल्याच जे टेक्निशियन होते लीडला जे होते म्हणजे आर्ट डिरेक्टर आहे, कॉस्ट्युम डिझायनर, मेकअप आर्टिस्ट, इव्हन मी सुद्धा किंवा बाकी सगळेच, त्यांना मी कोणालाच खरं तर पैसे नाही दिलेले. त्यांना सांगितलं होतं की अशी अशी गोष्ट आहे, मला फिल्म करायची, प्रोड्युसर मिळत नाहीये, मी स्वतः प्रोड्यूस करणार आणि कशी करणार आहे ते पण सांगितलं होतं. मी माझ्याकडचे काय सेव्हिंग्ज, त्याच्यानंतर आज पण मी ना खरं सांगतो 25,000 रुपये मी व्याज भरतो, बरोबर आहे. फायनान्स घेतलेला मी महिन्याला. हम्म. तेव्हाच नितीनने सांगितलं की गोष्ट ऐकली आणि नितीन म्हणला की नाही मी आहे आणि मी मला देऊ नका, माझं काय जे पोरांचे पैसे आणि बरोबर. प्रॉपर्टीचे तेवढे द्या. आणि फ्री ऑफ कॉस्ट खरंच नितीनने काम केलं. आणि आज मी नितीनबद्दल एवढं बोलतो असं की आज थोड्या दिवसापूर्वी नितीनचं दुःखद निधन झालं आणि नितीनने खूप चांगलं काम केलं फिल्मला. आणि मला एक गोष्ट नितीनची आठवते अजून. मी जेव्हा ही जिप्सी जेव्हा मी सांगितलं की यार मी फिल्म करतोय, अनाऊन्स करत होतो त्यावेळेस, तर नितीनने मला आहे ना त्याचं स्वतःचा टेबल आणि खुर्ची मला गिफ्ट ऑफिसमध्ये आणून दिली होती. त्याचा टेम्पो त्याने भाड्याने लावला, त्याच्यामध्ये मला ऑफिसमध्ये वरती आणून दिले, म्हणले की आजपासून तुम्ही खुर्चीवरती बसायचं, टेबलवरती बसायचं, तुम्ही डिरेक्टर झाला. आज पण माझ्याकडे, पण आज नितीन नाहीये. नॅशनल मिळालं फिल्मला, पण त्यावेळेस नितीन आजारी नितीन नसला तरी तो सगळ्यांच्या मनात आहे मी म्हणतो. कारण तोही माझा चांगला मित्र होता आणि अजूनही आहे असं मी म्हणेल. कारण बऱ्याच सिनेमाला त्यांनी मदत केलेली आहे, बरंच काम केलेलं आहे. पण आता दैव गोष्टी असतात. पण खूप छान, म्हणजे सिनेमाचं काम खूप चांगलं झालं. तो आज खरं तर पाहायला पाहिजे होता. आणि दुसरं, आता बऱ्याच वेळ वहिनींचंही पाहिले मी. आपण बरेच सिनेमे पाहिले. प्रभात तुला प्रभात दिवसभर बघत होतो आपण सकाळपासून म्हणजे रात्रीपर्यंत. मी प्रेक्षकाला सांगेल की सुरुवातीच्या काळात मी आता अभिनव कॉलेजला होतो, भारतीय विद्यापीठला होतो. मी सासवडवरून कॉलेजला 5 वर्ष सलग येऊन जाऊन केलंय. पण जो उरलेला वेळ असतो कॉलेज नंतर तो काय करायचा, तर प्रभातला जाऊन 1-2 3 सिनेमे पाहिजे, सलग बघायची. मग म्हणजे असं व्हायचं. त्यावेळेस तुम्ही दोघं जर आलता, नवीन लग्न झालं तुमचं, आणि आपण एक सिनेमा पाहिला. बाहेर आल्यानंतर आपण चहा वडापाव खाल्ल्यानंतर असं वाटलं की परत एखादा पाहू शकतो आपण, परत पाहिला. त्यानंतर मी पुन्हा रात्री म्हणलं की तिसरा पाहायचा आहे, परत बघितला. तर तू आला गेलाय बाबा आता मी नवीन. म्हणजे काय होतं की एक सुरुवात, ती आवड होती सिनेमाची, म्हणजे तो अभ्यास केलाच पाहिजे, काम केलं पाहिजे. तर घरच्यांची नक्की कशी मदत झाली? म्हणजे काय होतं, डिरेक्टर, असोसिएट डिरेक्टर म्हणून काम वेगळं असतं, काम करतो आपण, पैसे घरी येतात. पण डिरेक्टर म्हणून जेव्हा जबाबदारी येते, तर त्यांच्या रिएक्शन नक्की काय होत्या? आता असिस्टंटशिप मध्ये करत असताना आपण कसं असतं, दिग्दर्शक म्हणून म्हणजे ती एवढी जबाबदारी नसते आपल्याला. आपण जे दिग्दर्शकाने दिलेली ती फिल्म असते, आपण करायची आपण प्रामाणिकपणे. मग ती पुढे चालेल न चालेल किंवा ती जबाबदारी नसते, पण डिरेक्टर म्हणून ती खूप मोठी जबाबदारी असते. आणि हे करत असताना माझ्यासारख्या होतकरू डिरेक्टरला, जे स्वतःच प्रोड्युसर आहे, घरी आपण काही पैसे देत नाही, तर घरच्यांचा खूप सपोर्ट लागतो. पैसेच नाही, बाकी पण सगळ्यात मानसिक आणि सगळं सपोर्ट लागतो. तर मी ते सांगतो की मी 5 वर्ष काही काम केलं ना जिप्सी करत असताना, बरोबर 1 रुपया मी कमवला नाही 5 वर्ष. तर माझी बायको त्यावेळेस मला सांगितलं की तुम्ही करा फिल्म, मी आहे सपोर्ट. आणि तिने 5 वर्ष जॉब केला, बरोबर. अशा पद्धतीने तिने सगळं घर चालवलं आणि मग त्यामुळे मी फिल्म करू शकत. पण आज पण ती करते काम आणि मी करतो असं. अरे वा, छान. नाही, सगळं आहेच. म्हणजे ती असेल किंवा आता मी काम करताना माझी मिसेस नवणी, प्रत्येक सपोर्ट असतो, त्याशिवाय ते होत नाही. आता कबीरला अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड मिळाला, सगळं झालं. पण आता ही संधी, त्या संधीत सोनं तो त्यांनी केलं. पण आता नवीन संधी काय मिळतायत का? नवीन काय चाललंय आता कबीरला आहे खूप खूप चांगली कामं मिळत आहेत. पहिली कामं कसे जे येईल ते घेत होतो, पण आता कसं नॅशनलमुळे एक जबाबदारी पण आहे आणि आपल्याला एक काय म्हणतात की एक प्लॅटफॉर्म पण वेगवेगळे ओपन होतं. तर त्याच्यामध्ये कबीरला बऱ्याच फिल्म्स आलेल्या आहेत, तर तो करतोय पण. आणि विशेष म्हणजे जर सांगतो, नॅशनल म्हणजे त्याला फक्त मी, म्हणजे त्याची स्टोरी की नॅशनल ते मिळवण्यासाठी काय काम, त्याला फक्त त्यांनी काम कशासाठी केलं, एक ट्रे भरून किंडर जॉय मिळणार त्याला, एवढं त्याला सांगितलं. त्याच्यावरती त्याने काम केलं आणि त्याला ट्रेचं सांगतो गेले 6 महिने झाले. आता उद्या आमचं मराठी साहित्य संमेलन, मराठी बाल संमेलन आहे मुंबईमध्ये, त्याला तिकडे चीफ गेस्ट म्हणून बोलवलंय. तर आता म्हणजे 6 महिने झाले नॅशनल मिळून. तर तोपर्यंत आमचे ते सत्कार हे ते चालू आहे. आणि त्याला ते ट्रेसाठी त्याने काम केलं. त्याला बरेच अवॉर्ड, बरेच ट्रॉफी, बरेच गिफ्ट वगैरे बऱ्याच काही गोष्टी मिळाल्या आहे. ते चालू चांगली गोष्ट आहे. शुभेच्छा आहेत त्याला. खूप चुनचुनीत मुलगा आहे आणि चांगलं काम करतोय. पण आता हे सगळं काम करताना आता तू किंवा मी काय, आपण सगळे, म्हणजे एक ऊर्जा आहे आपल्याकडे, पण कधी कधी काय होतं, म्हणजे मार्गदर्शक कोणतरी लागतं, सपोर्ट लागतो, किंवा असं काही ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कोणाचा मार्गदर्शक हात किंवा मित्राचा हात किंवा जवळचा कोणी असा आधार कोणी मिळाला किंवा त्यांची काही आवर्जून नावं घेऊ शकतो असं कोणी आहे का?
हा माझे खरंच आहे, सगळ्यात पहिले माझी फॅमिली. हम्म. मला फॅमिलीने खूप सपोर्ट केला म्हणून मी इथपर्यंत, माझे आई वडील असतील, माझे भाऊ आहेत, सगळ्यात महत्वाची माझी बायको आहे. हम्म. त्याच्यानंतर बाकीचे पण बरेच मित्र आहेत फिल्म इंडस्ट्रीतले मधले. सगळ्यात पहिलं नाव तुझंच आहे. कित्येक वेळा तुला माहिती आहे का बाबा संदीप असंच आहे, मला हे लागणार आहे, कित्येक वेळा आहे, तू आहे. मग बाकीचे पण बरेच आहेत, फिल्म डिरेक्टर नितीन सर आहेत, नितीन बोरकर होता, बरोबर. बरेच असे आहेत, किंवा माझे फिल्म इंडस्ट्रीच्या व्यतिरिक्तले पण काही लोक आहेत मित्र, हम्म, हम्म, हम्म. ते पण आहे. त्यामध्ये सागर दोनाखे नावाचा एक माझा बारामतीचा मित्र आहे, बरं बरं बरं. तो आहे. असे बरेच मित्र आहेत माझे सगळे. हे चांगले, कारण त्याशिवाय होत नाही. हो हो हो. पैसा यश अपयश होत राहतो, हा. पैसा येतो जातो, पण माणसं खूप जवळ असणं महत्वाचं आहे. तर आता नवीन काय चाललंय आता? ठीक आहे, आता जिप्सीचं होईल रिलीज. आता नवीन सिनेमा कुठल्या याच्यावरती काम चाललंय किंवा काय अनाउन्सिंग झालंय का आता सध्याच्या काळात काही? हा, मी आता अनाऊन्स तर फक्त एकच फिल्म केलेले. बरं. एक आमचे जे आध्यात्मिक गुरु आहेत, हम्म. शंकर महाराज, ज्यांचं आता धनकवडीमध्ये त्यांची समाधी आहे, जीवन समाधी आहे ती. बरं बरं बरं. तर त्यांच्यावरती त्यांची बायोपिक मी करतोय. अरे वा. तर अवलिया नावाची फिल्म आहे. आणि जे नगरसेवक आहेत आपले आमच्या तिकडच्या प्रभागाचे, आबा शेळीमकर, बरं. ते प्रोड्यूस करतात फिल्म, आणि मी रायटिंग आणि डिरेक्टर म्हणून ते काम करतो. अरे वा. तर ती अशी ती मोठी फिल्म आहे. हम्म, हम्म, हम्म. ती आता अनाऊन्स केली, त्याच्यानंतर आता लवकरच आणखी 1-2 फिल्म अनाऊन्स करेल. नक्की नक्की नक्की. मित्रांनो, काय होतं की एक लॅब बॉय ते दिग्दर्शक आणि त्याचा पुढचा प्रवास, हा प्रवास काही थांबत नाही. त्याच्या प्रवासाला पूर्ण शुभेच्छा आहेत. आणि शशी, तुमच्या प्रत्येक नवीन नवीन सिनेमाला चांगले यश मिळो, पुरस्कार मिळो, आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळो, आणि तुम्हाला तुमच्या मनात जे काही वेदना आहेत, समाजाला काही गोष्टी सांगायच्या आहेत किंवा प्रखरपणे मांडायच्या आहेत, ते तुमच्या हातून नेहमी घडो. त्यासाठी तुम्हाला आमच्या सगळ्या टीमकडनं मनापासून शुभेच्छा आहेत. आणि जिप्सी लवकरात लवकर रिलीज व्हावी, ह्याही आमच्या शुभेच्छा नक्कीच राहतील. थँक्यू संदीप, धन्यवाद. कला भ्रमती पॉडकास्टमध्ये तुम्ही मला बोलवल्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभार आहे. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद.